स्टार्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला एक नवीन मेथड स्टार्ट करायचे. ह्या लेसनमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या इक्वेशन मध्ये आपल्याला एक नवीन मेथड स्टार्ट करायची, जिचं नाव आहे ग्राफिकल मेथड. सो ग्राफिकल मेथडने इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला आता बघायचं आहे. ग्राफिकल मेथड, जसं काल आपण पाहिलं की इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येत होते, म्हणजे अवयव त्याच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते बघितलं, कोएफिशियंट सेम करून वगैरे त्या पद्धतीमध्ये आपण कोएफिशियंट सेम करून इक्वेशन सॉल्व्ह केले. आणि एक नवीन पद्धत आज आपल्याला इथे बघायची, जिचं नाव आहे ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडने आपल्याला इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे तर ते आपल्याला पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला 3 मार्क्स पर्यंत क्वेश्चन विचारू शकतात एक्झामसाठी. तर इथे काही इक्वेशन्स आपण घेऊ आणि ते ग्राफिकल मेथडने कसे सॉल्व्ह करायचे ते आपल्याला बघायचं. Now I will take some equations. X plus y is equal to 4, 2x minus y is equal to 2. ये दोन इक्वेशन आहेत आपल्या समोर. अभी हम लोग को इस दो इक्वेशन को सॉल्व करना है ग्राफिकल मेथड से. तो ग्राफिकल मेथड से इसको कैसे सॉल्व करेंगे? तो सबसे पहले इसका टेबल बनाना पड़ेगा तुम लोग को. x प्लस वाई इज इक्वल टू 4. ये जो इक्वेशन है x प्लस वाई इज इक्वल टू 4, तो इसको पहले सॉल्व करना है. इसका एक टेबल बनाएंगे, फिर ग्राफ के मीडियम से हम लोग इसको सॉल्व करेंगे. तो कैसे सॉल्व करते हैं? यहाँ पे x है, यहाँ पे y है, और यहाँ पे अपना पॉइंट आ जाएगा एक्स वाई. इसमें सॉल्व ज़्यादा करने की ज़रूरत नहीं है. इसमें इक्वेशन को खाली एक्स और वाई के कोएफिशिएंट्स को कोऑर्डिनेट्स को निकालना है, और निकाल के उसको सॉल्व करके ग्राफ में खाली पुट करना है बस. तो देखिए यहाँ पे पहला जो इक्वेशन है एक्स प्लस वाई इज इक्वल टू 4, दैट मीन्स y इज इक्वल टू 4 माइनस एक्स. यहाँ का x उधर जाके माइनस हो जाएगा. अभी हम लोग को x की जगह कोई भी एक व्हॅल्यू लेनी है. एक्सच्या जागी तुम्हाला काही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू घ्या, त्याच्यानुसार तुम्हाला y ची व्हॅल्यू भेटणार आहे. सपोज मी इथे x इज इक्वल टू 1 घेतलं तर मला y काय भेटेल ह्या इक्वेशन वरून. ही x ची व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करेल, पाहिजे तर ह्याला इक्वेशन 1 म्हणून. ह्या इक्वेशन मध्ये जर ह्याला पुट केला, x ची व्हॅल्यू 1 आहे, तर मी याच्यामध्ये पुट केली तर 4 मायनस 1 काय भेटेल? y इज इक्वल टू 3 भेटेल. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 3 भेटली. x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू किती भेटली? 3. ती मी इथे पुट करून टाकतो. त्यानंतर 1 आणि 3 असा हा पॉईंट तयार झालेला आहे. त्यानंतर अजून एक तुम्ही पॉईंट किंवा 3 पॉईंट तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये. सेकंड, आपण जर x इज इक्वल टू 0 घेतला, x इज इक्वल टू 0, तर y किती भेटेल ते याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायची x ची. y इज इक्वल टू 4 मायनस 0. सो y इज इक्वल टू 4. जर तुम्ही x ची व्हॅल्यू 0 घेतली तर y ची व्हॅल्यू तुम्हाला 4 भेटली. त्या इक्वेशन वरूनच आपण सॉल्व्ह केलं. म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला 4 भेटते. कधी भेटते 4? जेव्हा x ची व्हॅल्यू किती असेल? x ची व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे 0 4 हा एक पॉईंट तयार झाला आपला. पहिल्यांदा लिहिताना कोऑर्डिनेट मध्ये पहिला x कोऑर्डिनेट आला पाहिजे, नंतर y कोऑर्डिनेट आला पाहिजे. मराठीमध्ये याला x निर्देशक आणि y निर्देशक असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला कोऑर्डिनेट्स म्हणतात. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला x कोऑर्डिनेट लिहायचं, नंतर y कोऑर्डिनेट लिहायचं आहे. म्हणजे आपण x च्या व्हॅल्यू पुट करून y ची व्हॅल्यू काढतो आणि त्याच्यामध्ये फक्त पुट करतो. असे टेबल बनवता आले पाहिजेत. त्यानंतर x ची व्हॅल्यू आपण घेऊयात, साधारण 2 घेऊयात. तर काय भेटेल तुम्हाला? ह्या इक्वेशन मध्ये जायचं, इक्वेशन 1 मध्ये x च्या जागी 2 टाकायचं. तर y इज इक्वल टू 4 मायनस x च्या जागी मी 2 टाकले. तर 4 मायनस 2 म्हणजे किती भेटले? 2. तर y इज इक्वल टू तुम्हाला 2 भेटलं. कधी भेटलं? जेव्हा x किती होता? 2. म्हणजे 2 2 असा एक पॉईंट तयार झाला. अशा पद्धतीने आपला एक टेबल तयार झालेला आहे. आणि दुसरा टेबल आपल्याला बघायचा आहे. दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस y इज इक्वल टू 2. आता याच्याकडे जर आपण पाहिला तर आपण याचा सुद्धा टेबल बनवू शकतो. x y आणि x y.
आता एक एक व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करूया आणि एकाची व्हॅल्यू काढूया. आता ह्या 2 ला इकडे आणूया आणि y ला तिकडे घेऊन जाऊया. काय होऊ शकतं, तर हा 2x आहे तसा +2 इकडे येणार लेफ्ट साईडला, तेव्हा तो -2 होणार आणि -y तिकडे जाऊन तो +y होणार. म्हणजे इक्वेशन तुम्हाला भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त किमती टाका. जर x ची किंमत आपण 0 टाकली, किती टाकली 0, तर x च्या जागी आपण 0 पुट केलं तर 2 इन ब्रॅकेट 0 - 2 इज इक्वल टू y. 2 0 जा 0 -2 इज इक्वल टू y. -2 इज इक्वल टू y. y तुम्हाला -2 भेटला. कधी -2 भेटला, जेव्हा x ची व्हॅल्यू काय होती 0 होती. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 टाकली तेव्हा y ची व्हॅल्यू -2 भेटली, म्हणजे 0 -2 असा पॉईंट भेटला. त्यानंतर x ची व्हॅल्यू अजून आपल्याला पुट करायची. अगेन आय विल पुट x इज इक्वल टू 1. आता x ची व्हॅल्यू मी 1 पुट केली तर 2 इंटू x च्या जागी 1 येणार आहे, -2 इज इक्वल टू y. 2 1 जा 2 -2 इज इक्वल टू y. 2 - 2 0 इज इक्वल टू y. y तुम्हाला 0 भेटलेला आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू 0 1 अँड 0 इज देअर. अगेन वी कॅन पुट x इज इक्वल टू, when I will put x is equal to 2, then what will be value of y? 2 into I will put in this equation we can say equation number 2. So here x is replaced by 2, -2 is equal to y. 2 to the 4 -2 is equal to y. 4 - 2 that means 2 is equal to y. म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला 2 भेटली. कधी भेटली, जेव्हा x ची व्हॅल्यू किती होती 2. x ची व्हॅल्यू 2 होती तेव्हा y ची व्हॅल्यू तुम्हाला 2 भेटली. 2 2 असं इक्वेशन तयार झालं, कोऑर्डिनेट तयार झालेलं. अशा पद्धतीने हा तुमचा टेबल तयार झालाय. आता ह्या टेबल प्रमाणे जरी तुम्हाला समजलं नसेल काहीतरी, तो परत तुम्ही प्लेबॅक करून तुम्ही बघू शकता कसं फाइंड आउट केलं. आता इथे एक ग्राफ तुम्हाला ड्रॉ करावा लागतो. ग्राफ कसा ड्रॉ करतात, तर तो तुम्हाला ग्राफिकल ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचा असतो. इथे आपण बोर्डवरती एक्सप्लेन करू. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ग्राफ पेपरवरती याची. हा तुमचा एक्स अक्ष असतो, एक्स ॲक्सिस असतो आणि हा तुमचा वाय ॲक्सिस असतो. आणि इथे स्केल तुम्ही लिहू शकता 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन y axis, x axis, on both axis. Okay, so here 0 1 2 मायनस पण आहेत, तर आपल्याला बरोबर मधोमध घ्यावं लागेल. आपण परत ग्राफ ड्रॉ करूया इथून इथपर्यंत. हा y axis, हा x axis, this is y dash, this is x dash, there is origin 0 0, having coordinates 0 0, 1 2 3 4, -1 -2 -3 -4, 1 2 3 4 5, -1 -2 -3. तुम्ही जर ग्राफ पेपरवरती कराल तर मित्रांनो, तर हे तुमचं अजून परफेक्ट येणार आहे. हे आपण अप्रॉक्सिमेट करतोय सध्या. ग्राफ पेपरवरती केलं तर एकदम एक्झॅक्ट आणि परफेक्ट येतं. आता इथे पहिला पॉईंट आपण ह्या इक्वेशनसाठी पहिल्या लाईनसाठी आपण बघूया. पहिला पॉईंट 1 3 पॉईंट आहे. तर 1 3 हा पॉईंट कसा मेन्शन करायचा, एक्स कॉर्डिनेट 1 आणि वाय कॉर्डिनेट 3 कुठे बघायचं. एक्स कॉर्डिनेट 1 इथे आहे आणि वाय कॉर्डिनेट 3 इथे आहे. म्हणजे 1 आणि 3 च्या बरोबर प्रोजेक्शनवरती घ्यायचा. इथे पॉईंट आला पाहिजे. याला आपण नाव देऊया A13. अशा पद्धतीने हे आपण प्रिव्हियस स्टँडर्ड 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलंच आहे. पॉईंट कशी इंडिकेट करतात, ग्राफिकल मेथड वगैरे सगळं काही पाहिलं होतं. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 0 4. जेव्हा एक्स कॉर्डिनेट 0 असतो तेव्हा तो पॉईंट वाय ॲक्सिसवर असतो, हे लक्षात ठेवायचं. वेन एक्स कॉर्डिनेट इज 0 देन दिस पॉईंट इज लोकेटेड ॲट वाय ॲक्सिस, अँड when y coordinate is 0 then this point is located at x axis. हे तुम्हाला माहित पाहिजे. तर आता here x coordinate is 0, that means this point is located on y axis, and at what position, which position this point is located. तर 0 4 असे कोऑर्डिनेट्स आहेत त्याचे. म्हणजे 0 4 म्हणजे तो 4 वरती असणार आहे. त्याला आपण नाव देऊया b, having coordinates are 0 4. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 2 2. म्हणजे त्याचा एक्स कॉर्डिनेट पण 2 आहे आणि वाय कॉर्डिनेट पण 2 आहे. म्हणजे दॅट मीन्स दिस पॉइंट इज लोकेटेड ऑन हियर. त्याला आपण नाव देऊया सी.
2 2. अशा पद्धतीने हे तिन्ही पॉईंट्स आपले ड्रॉ करून झालेले आहेत आणि आपण अशा पद्धतीने ह्याच्यात एक लाईन ड्रॉ करूया. या लाईनचं इक्वेशन काय ते देऊन टाकायचं, x + y = 4. नाउ सेकंड लाईन इज 2x - y = 2. ही दुसरी लाईन आहे. त्याचे कोऑर्डिनेट्स बघा. पहिला कोऑर्डिनेट आहे, पहिला पॉइंट आहे 0 - 2. हे त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 - 2. आता जेव्हा x कोऑर्डिनेट 0 म्हणजे तो आला y ऍक्सिस वरती, x कोऑर्डिनेट 0 आहे बघा. जेव्हा x कोऑर्डिनेट 0 असतो त्या पॉइंटचा, तेव्हा तो पॉइंट कुठे लोकेटेड असतो, तर तो y ऍक्सिस वर. आणि जेव्हा y कोऑर्डिनेट 0 असतो तेव्हा तो x ऍक्सिस वर असतो. सो हियर x coordinate is 0, that means this point is located on y axis, and -2 is a y coordinate, so that is why this point is located at here. हा पॉइंट इथे लोकेटेड असणार आहे. आपले ए बी सी असे 3 नाव देऊन झालेत. आपण याला डी नाव देऊया. या पॉइंटला नाव डी द्यायचं. याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0 - 2. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे 1 0 1 0. हियर y coordinate of this point is 0, so that is why this point is located on x axis. Located on x axis आणि कुठे असणार आहे तो, तर 1 वरती असणार आहे. आपण ह्याला e नाव देऊया. 1 0. and now next point is 2 2. हा पॉइंट आपला इथेच असणार आहे, ज्याला आपण ऑलरेडी नाव दिलेलं आहे सी नाव. तर आता ही लाईन अशी ड्रॉ होणार आहे. आणि ह्या लाईनचं इक्वेशन आहे 2x - y = 2. तर आपण पाहिलं ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. जे दिलेल्या लाईनचे आपल्याला इक्वेशन्स आहेत त्या दोन्ही लाईन आपण इथे ड्रॉ केलेले आहेत ग्राफिकल मेथडने. आता जर आपण ह्या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहिला तर तो बरोबर सी ह्या पॉइंट वरती येतो. दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे सी चे कोऑर्डिनेट्स आहे 2 2. जर ह्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पाहिला तर तो हाय. त्या दोन्ही लाईन कुठे इंटरसेक्ट होत आहेत, तर त्या सी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. तर याचं सोल्युशन, ह्या दोन्ही लाईनचं सोल्युशन काय असणार आहे, तर सोल्युशन इज दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन चेक करायचा. तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सी आहे म्हणजे तो पॉइंट आहे 2 2. म्हणजे इथे सोल्युशन आपला आहे x = 2 आणि y सुद्धा 2. म्हणजे त्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे जे कोऑर्डिनेट्स असतील ते तुमचं सोल्युशन असेल. म्हणजे त्याचा x कोऑर्डिनेट दॅट इज युअर व्हॅल्यू ऑफ x आणि त्या पॉइंटचा y कोऑर्डिनेट जो असेल दॅट इज युअर व्हॅल्यू ऑफ y. अशा पद्धतीने हे ग्राफिकल मेथडने तुम्ही गणित सॉल्व्ह करू शकता. हे सम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त याची घरी तुम्ही प्रॅक्टिस करा. डू युअर होमवर्क युअर सेल्फ अँड जेवढे पण प्रॅक्टिसला तुम्हाला प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये भेटतील, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं की बाल भारती या वेबसाईटवरती तुम्हाला PDF फॉर्ममध्ये टेक्स्टबुक अवेलेबल आहे. सो यू कॅन डिरेक्टली गो देअर अँड डाउनलोड दी PDF ऑफ दी मॅथ्स बुक अँड यू कॅन डाउनलोड दिस अँड सॉल्व ऑल these sums, remaining sums which are left to solve. Thank you very much.